सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं. जयंत पाटलांची केंद्र सरकारवर सडकून टीका. पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर येथील आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केल्यानंतर या कारवाईवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत ही कारवाई अत्यंत चुकीची असल्याचं म्हटलेलं आहे. तसेच वांगचुक यांची प्रकृती खालावलेली असताना त्यांच्या पत्नीला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली. जयंत पाटील यांनी म्हटले की गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे हे समजू शकतो, मात्र लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या इतर समर्थकांना त्या ठिकाणून हटवण्याचं कारण समजत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी पुढे सांगितले की सध्या वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्या पत्नीला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यासाठी आवश्यक व्यवस्था केंद्र सरकारने करावी अशी मागणी त्यांनी केली. जयंत पाटील यांनी यापूर्वीच्या घटनांचा उल्लेख केला. त्यांनी म्हटलं आहे की याआधी वांगचुक यांना ताब्यात घेऊन राजस्थानमध्ये नेण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या पत्नीला त्यांच्याशी संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली, मात्र त्यांना ताब्यात का घेतलं आणि नंतर का सोडलं याचं उत्तर मिळालं नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. 20व्या दिवशी सोनम वांगचुक यांना पहाटे अत्यंत गैर आहे असं उचलणं आणि खरं म्हणजे त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे, पण चर्चा न करता त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं. इथंपर्यंत मी समजू शकतो, पण तिथल्या आंदोलकांना तिथून हटवणं हे काही योग्य आहे असं नाही. शेवटी लोकशाही मार्गाने प्रत्येकाला आपलं मत मांडायची संधी मिळाली. त्यांच्या बायकोला देखील फोनवरती बोलू देत नाहीत आणि त्यांना भेटू देखील देत नाहीत. त्यांच्यावर मध्ये एकदा त्यांना अचानक अरेस्ट केलं आणि राजस्थानला कुठंतरी नेलं. त्यावेळी त्यांच्या पत्नीचा आणि त्यांचा संपर्क होऊन दिला नव्हता. मग नंतर का सोडलं हेही कळलं नाही, का अरेस्ट केलं हेही कळलं नाही, का सोडलं हेही कळलं नाही. आज मात्र ते उपोषणाला बसले म्हणून त्यांना अरेस्ट झालेली दिसते. आणि मला वाटतं की त्यांच्या पत्नीला इतक्या शारीरिकदृष्ट्या वीक झालेल्या व्यक्तीला, कमजोर झालेल्या व्यक्तीच्या बरोबर त्याच्या पत्नीनं राहणं आवश्यक आहे, तसं त्यांच्या पत्नींना त्यांच्याबरोबर ठेवणं गरजेचं.